नमस्कार. दुपारचे 12 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका अतिशय महत्त्वाच्या बातमीने. गॅस सिलेंडरच्या बुकिंगच्या नियमात आता एक मोठा बदल करण्यात आला. ग्रामीण भागामध्ये 45 दिवसानंतरच सिलेंडर बुक होणार, तर शहरी भागामध्ये 25 दिवसांचं अंतर ठेवत गॅस बुकिंग करावं लागणार आहे. गॅस सिलेंडरची साठेबाजी टाळण्यासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे. ज्योत्स्ना, आता गॅस बुकिंगच्या नियमामध्ये एक मोठा बदल करण्यात आलाय. नेमका बदल काय झालाय सविस्तरपणे? अगदी बरोबर आहे कल्याणी. आपण बघतोय की आखाती प्रदेशांमध्ये जे काही युद्धजन्य परिस्थिती आणि युद्ध सुरू आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आशिया खंडातील देशांवरती आणि खास करून भारतासारख्या देशावरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. कारण भारत जो आहे तो विकसनशील देश आहे आणि मोठी लोकसंख्या या भारतामध्ये असल्यामुळे जे आहे ते इंधनाचा मोठा साठा भारतामध्ये लागतो. जर आपण खास करून महाराष्ट्राचं जर म्हणायला गेलं तर संपूर्ण हा नियम फक्त महाराष्ट्रासाठी नाहीये तर संपूर्ण देशासाठी आहे. तर गॅस सिलेंडरच्या बुकिंगच्या नियमात मोठा बदल करण्यात आलेला आहे की 45 दिवसामध्ये सिलेंडर बुक करता येईल आणि जे शहरी भाग आहे त्या शहरी भागामध्ये जे आहे ते कमीत कमी 25 दिवसांचं अंतर ठेवत. म्हणजे आज जर आपण गॅस बुक केला तर त्याच्यानंतर आपल्याला सिलेंडर 25 दिवसानंतर मिळणार आहे जर आपण शहरी भागात राहतोय. आणि जर आपण ग्रामीण भागात राहतोय तर आज जर गॅस बुक केला तर आपल्याला जवळपास 45 दिवसाच्या म्हणजे 45 दिवसानंतर जे आहे ते आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळे आता याचा थेट परिणाम आखाती प्रदेशांमध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्याचा थेट परिणाम जो आहे तो गावखेड्यापासून ते अगदी शहरी भागामध्ये पाहायला मिळतं. आणि खास करून आपण मुंबईतले हॉटेल्स पण बघितले की व्यावसायिक जिथे गॅस वापरला जातो व्यावसायिकसाठी तिथे एक वेगळा नियम सरकारने बनवलेला आहे. आणि त्यामुळे व्यावसायिक गॅससाठी एक वेगळा नियम म्हणजे त्यांच्यासाठी जास्त दिवसांचा कालावधी वाट पाहावा लागणार आहे. मात्र घरगुती गॅसला केंद्र सरकारने प्राधान्य दिल्यामुळे कमीत कमी 25 दिवसांची वाट जी आहे ती घरगुती गॅससाठी पाहावी लागणार आहे. तर ग्रामीण भागामध्ये 45 दिवसाचं हे वेटिंग पिरियड जो आहे तो सांगण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की काळा बाजार इंधनाचा साठा जो आहे तो कोणी करू नये आणि काळा बाजार रोखण्यासाठी अशा प्रकारचे नियम जे आहेत ते केंद्र सरकारकडनं करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर भरारी पथकं जी आहेत ती केंद्र सरकारकडनं आणि राज्य सरकारकडनं जे ती नेमण्यात आलेली आहे जेणेकरून ज्या ठिकाणी ज्या मोठ्या गॅस एजन्सी असतात त्या ठिकाणी काळा बाजार किंवा इंधनाची जास्त साठा जो आहे तो काळ्या बाजाराच्या नावाखाली साठवता येऊ नये याकरता ही भरारी पथकं जी आहे ती वेगळ्या ठिकाणी छापा मारणार आहेत. आणि त्या छाप्यामध्ये जर असं कोणी इंधनाचा साठा करताना आढळलं किंवा फ्लॅटमध्ये सिलेंडर विकताना जर आढळलं तर त्यांच्यावरती मोठी कारवाई जी आहे ती केंद्र आणि राज्य सरकारकडनं करण्यात येणार आहे. ज्योत्स्ना, खरं तर असं सांगितलं जात होतं की घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं. मात्र आता गॅस बुकिंग मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. गॅस वितरकांकडून काही प्रतिक्रिया समोर आली का? त्यांना गॅसचा सुरळीत पुरवठा होतोय का? सध्या गॅस वितरक जे आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे. तर आपण कालच बघितलं की आखाती प्रदेशातल्या काही ठिकाणाहून जे आहे ते भारताने एक यशस्वीरित्या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती एक मोठा इंधनाचा साठा जो आहे तो इथे पोहोचलेला होता मुंबईमध्ये. त्यामुळे सध्याच्या स्थितीला जरा बघायला गेलं तर तुटवडा असं आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की वेटिंग पिरियड जो आहे तो लोकांना तो मोठा आहे. मात्र दुसरीकडे जे आहे तर आखाती प्रदेशांमध्ये जर सातत्याने असाच परिणाम म्हणजे युद्धजन्य परिस्थिती अशीच जर राहिली तर येत्या काळामध्ये जे आहे ते परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते. मात्र सध्याच्या स्थितीला जे आहे ते तुटवडा असा नाहीये, मात्र घरगुती गॅसला तुटवडा नाहीये कल्याणी. मात्र व्यावसायिक गॅससाठी व्यावसायिक इंधन साठ्यासाठी तुटवडा आहे. कारण जवळपास मुंबईतले 20% जास्त छोटे व्यावसायिक आहेत ते बंद करावे लागलेले आहेत. छोटे हॉटेल जे आहेत ते बंद करावे लागलेले आहेत. त्याचबरोबर सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की जे सरकारी कॅन्टीन असतील आणि त्याचबरोबर जे वसतिगृह असतील तिथे मात्र इंधनाचा साठा जो आहे तो कमी पडू नये याकरता सरकारकडनं पुरेसं जे आहे ती काळजी घेतली जाते. ज्योत्स्ना, खरं तर बुकिंगच्या नियमात बदल केल्यामुळे नागरिकांना थोडाफार तरी याचा फटका बसेल असंच चित्र पाहायला मिळते. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर गॅस बुकिंगच्या नियमामध्ये एक मोठा बदल करण्यात आला. ग्रामीण भागात आता 45 दिवसानंतरच सिलेंडर बुक करता येणार आहे, तर शहरी भागात 25 दिवसांचं अंतर ठेवत गॅसचं बुकिंग करता येणार आहे.